करार नाही त्याच्यात, पण लपवताय कशाला? लोकांना अंधारात का ठेवताय? ते कुटुंबीय जातात. मी सांगतो त्या कुटुंबियांसमोर एक इन्स्पेक्टर बोलला वाल्मिक करायला काय होऊ शकत नाही. कसं आहे कुटुंब डिस्टर्ब नाही होणार? सरकारला नेमकं करायचंय का? सरकारला जिल्हा परिषदेचं राजकारण नाही दिसत आहे ना, की परत एकदा ओबीसी विरुद्ध मराठा पेटवून देऊ, आपलं जिल्हा परिषद काढून घेऊ, विषय संपून टाकू. सगळीकडेच जर सरकार राजकारण करणार असेल, त्यांची मानसिकता ही जे माणुसकी या सरकारमध्ये आहे की नाही. मायबाप सरकार आपण म्हणतो, माय पण नाही आणि बाप पण नाही. कुटुंबाला काहीच माहिती मिळणारच आहे. आणि अस्वस्थता असं आहे की ती पोरगी दररोज रडते, पोरगा ही सगळे घरात आहे. इतकं वातावरण जर भयग्रस्त असेल तर नॅचरली आहे की थोडासा प्रेशर येणार त्यांच्यावरती. माझी विनंती असेल त्या कुटुंबियांना की लोकशाही मार्गाने जे करायचं ते आपण करूच, आम्ही करतोच आहोत. पण आपण त्या कुटुंबाचं दुःख तर ते तिथे आपण इथे काय करू शकतो? सरकारनेच मायबापची भूमिका घेतली पाहिजे. नाही ना तुम्हाला करायचं वाल्मिक कराड विरुद्ध काही, सांगून टाका वाल्मिक कराड नाहीये, कुटुंब बघेल. हाच प्रश्न संतोष देशमुख यांच्या पत्नीने असं सांगितलं की संतोष देशमुख यांना वारंवार धमकीचे फोन होते, त्यानंतर ते लातूरला गेले होते, तिथं देखील त्यांना फोन येत होते. महिलावर धमकीचे फोन त्यांना फोन कोणाचे येत होते? कुटुंबियांनी सांगावं ना ओपनली, कुटुंबियांनी ओपनली सांगावं. आणि माझा तर काही लोकांनी त्यांच्या घरच्यांवरती दबाव टाकलाय की तुम्ही वाल्मिक कराडच्या जास्त मागे लागू नका. तर काय मला कळत नाही, वाल्मिक कराड हा कुठला मोठा इतका मोठा गुंड आहे की तो सरकारपेक्षाही मोठा आहे. आता साधी गोष्ट, हार्वेस्टर आता बहुचर्चित जो भ्रष्टाचाराचा आरोप होतोय, त्याचे सगळे पैसे वाल्मिक कराडने आमच्याकडनं घेतले, सगळे हे सांगतायत. कोणते शेतकरी अजून एक केस का नाही रजिस्टर करत? मला अजितदादांना विचारायचं, अजितदादा आपण शेतकरी आहात, आपण नेहमी शेतकऱ्यांबद्दल बळीराजाचं बद्दल वगैरे बोलत असतात. बारामती मधल्या शेतकऱ्यांकडनं हिंमत तुमच्या मंत्र्याची की त्यांनी बारामतीच्या शेतकऱ्यांकडनंच पैसे घेतलेत आणि तरी तुम्ही त्यांना पाठीशी घालताय, म्हणजे मला काय कळतच नाही. म्हणजे इतके कोण मोठे आहेत की अजितदादा त्यांचा भ्रष्टाचारही मागे घालतात. आणि किती हास्यास्पद आहे, तुम्हाला भ्रष्टाचाराचा प्रश्न विचारला जातोय, तुम्हाला महाराष्ट्र येड्यागबाळ्यांचं राज्य वाटतं की काय? तुम्ही सांगता ते SIT कडे, ते ह्याच्याकडे, ते CID कडे. अरे कुठलं प्रकरण SIT CID कडे आहे? आणि म्हणून आम्ही सांगत होतो की न्यायालयीन चौकशी करा, न्यायाधीश आणा, न्यायाधीशाकडे सगळी जाऊन तक्रार करते. लोक घाबरतात ते एकाच कारणासाठी की आम्ही तक्रार करायचो आणि वाल्मिक कराड जामिनावर बाहेर यायचा. मी तुम्हाला सांगतो, जसे शेतकरी उघडलेत ना, स्वतःची तोंड उघडलेत, ज्या दिवशी वाल्मिक कराडला मकोका लागेल किंवा ज्या दिवशी तो 302चा आरोप होईल, तुम्हाला अजून 50 खुनाची प्रकरणाचे आरोपी जेव्हा आई वडील येऊन सांगतील की ह्यांनीच आमच्या पोराचा मर्डर केला होता. ज्यावेळेस शेतकरी अजितदादांकडे गेले होते त्यावेळेस अजितदादांनी त्यांना विचारलं की तुम्ही मला विचार पैसे, म्हणजे याचा अर्थ काय? महाराष्ट्राचा भ्रष्टाचार झाला, तुम्ही मला विचारून केला काय? म्हणजे धनंजय मुंडेंनी म्हणजे वाल्मिक कराडने खून केला, तुम्ही कशाला बोलताय? मध्ये सरळ सांगून टाका ना महाराष्ट्राला, त्यांनी मला विचारून खून केलाय काय? मग सामुदायिक जबाबदारी असते मंत्री म्हणून, तुम्ही आपल्यापुरतच बघा. मग बीडच्या हत्या प्रकरणात पोलिसांकडून कुठला तपास करत होते कुठून मला माहित नाहीये, पण पोलिसांनी अजून देखील एकही पत्रकार परिषद घेतली नाही किंवा माहिती देत. मला तेच म्हणायचं आहे, माझा सरळ प्रश्न आहे की ज्या दिवशी विष्णू चाटेला जामीन झाला त्या दिवशी त्यांचा जो वकील होता तो अगदी हसत 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 मुलाखत देत होता. सरकारी वकील कुठे लपला होता? काय युक्तिवाद झाला, काय झालं? पहिली गोष्ट, जर तो 302चा आरोपी होता तर त्याला तातडीने ताब्यात का नाही घेतला पोलिसांनी? आम्ही जे आतापर्यंत आमच्या ज्या राजकीय अनुभव आहे किंवा हे असे आरोप होतात तेव्हा गुन्हेगारांचा ताबा लगेच घेतात पोलीस.
ह्याने या ताबा का नाही घेतला लगेच त्याचा? काय मुहूर्त होता का सोमवारचा? विष्णू चाटेचा अजून मोबाईल कुठे आहे? चर्चा सुरू आहे विष्णू चाटेने मोबाईलच दिलेला नाही. ते जिथे जिथे राहिले तिथे तिथे पोलीस गेलेलेच नाही. तो कोण तो मोरा आहे त्याला रस्त्यात भेटले कोणते वाल्मिक कराड साहेब आणि ते म्हणाले अण्णा तुम्ही छोट्या गाडीत चालले. अरे ती गाडी कोणाची? तो चालवत कोण होता? त्याचा काही मागमूस? वाल्मिक कराड जर अक्कलकोटला आला होता तर तो राहायला कुठे होता? ते पैसे कोणी भरले? काय म्हणजे महाराष्ट्राला काही कळूच द्यायचं नाही. आणि ह्याच मोराळची गाडी अजितदादांच्या ताफ्यात होती. त्या मोराळीला हसू येतं अण्णा तुम्ही लहान गाडीत नाही मोठ्या गाडीत. अरे इतकं सगळं सोपं झालं. आमच्यावर केसेस म्हणजे उदाहरण देतो माझ्यावर केस पडली तो पोलीस आमच्या मागे असे करत लागतात. नाही तो एफ आय आर झालाय तुमच्यावर. यांच्या वाल्मिक करार मध्ये एफ आय आर झालाय. काय नाही त्याचा ओपन आउट करत? आमच्यावर करताना बरं वाटतं ना. आम्ही काय म्हणत नाही त्याच्यावर करा. नसेल तर नाही सांगा ना महाराष्ट्राला. तेवढी तर हिंमत ठेवा की त्याच्याविरुद्ध कुठलाही पुरावा आमच्याकडे नाही. आता या हार्वेस्टरच्या बाबतीत तुम्ही काय करणार? ओपनली शेतकरी सांगतायत का केस नोंदवत नाहीत. त्यांनी आरोप केला की पंढरपूरला ते गेले असता त्यांचा केस घ्यायला नाकार दिला. कोण आहे ते पोलीस ऑफिसर जो केस घ्यायला नाकार देतो? एफ आय आर इज अ कंपल्शन ऑन द पोलीस ऑफिसर्स. आणि सुप्रीम कोर्टाने टाकलेलं कंपल्शन आहे की तुम्हाला एफ आय आर नोंदवून घ्यावाच लागेल. दुसऱ्याला एक नाही, दुसऱ्याला एक नाही, तिसऱ्याला एक नाही. त्या ठाण्यात मागच्या 3 वर्षात किती एफ आय आर नोंद झाले जरा तपासून घ्या. महाराष्ट्र राहू द्या बाजूला. माझी देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे महाराष्ट्रात ठाण्यात किती एफ आय आर नोंदवले गेले ते खऱ्यात का कुठे आहेत तपासून घ्या. आपण बघितलं अमित शहाने काल असं म्हटलं की खरी शिवसेना ही शिंदे आहे तर राष्ट्रवादी अजितदादा असं महाराष्ट्राच्या निकालानंतर दाखवून दिलं. लोकसभेच्या निकालानंतर काय दाखवलं त्यांनी? एका निकालानंतर सगळं ठरतं का? मग तुमच्या सीटा एवढ्या कमी झाल्या म्हणजे महाराष्ट्रात देशातल्या जनतेने काय दाखवलं? असं सुद्धा म्हणत की शरद पवारांच्या दगाफटक्याने राजकारणाला महाराष्ट्राने 20 फूट कमी घेत आहे. कारण मी तुमच्याच साहेबांनी त्यांची पकडली होती. सीआयडीच्या जे प्रकरण आहे ते सीआयडी देशमुख कुटुंबियांना विश्वासात घेत नाहीये. बरीचशी प्रकरणात आणण्याचा प्रयत्न करते असं आनंदराज आंबेडकरांनी आरोप केला. असं आहे की हीच जर माहिती जनतेला दररोज संध्याकाळी किंवा 2 दिवसांनी मिळाली असती तर हा सगळा संभ्रम निर्माणच चालू नसताना. तुम्ही का लपवताय हा प्रश्न येतो ना. मग एक तर तुम्हाला चौकशी व्यवस्थित होत नाही किंवा तुम्हाला काहीतरी लपवायचंय. त्यातनं 2च उत्तर मिळतात. तसं तुम्ही खरं सांगायला पण बाहेर येत नाहीये. आणि आता माझं सरळ म्हणणं आहे की हार्वेस्टरचं अजितदादा काय करणार एवढं महाराष्ट्राला सांगा. तुम्ही त्याच्या पक्षाचे अध्यक्ष आहात. ते पक्षाचे अध्यक्ष असताना तुम्ही नेमलेल्या कृषी मंत्र्यांनी कृषी मंत्र्याच्या खास माणसाने कृषी मंत्र्याच्या नावावरती भ्रष्टाचार केलेला आहे. शेतकरी सांगतायत काय करणार तुम्ही? करणार गुन्हा दाखल नसेल तर नाही सांगा. आणि मग कशाला म्हणतात जा सीआयडी कडे जा. इथे सीआयडी एचआरडी नाही बसली आहे. सीआयडी फक्त संतोष देशमुख हत्या प्रकरणी बसलेली आहे. एसआयटी संतोष देशमुख हत्या प्रकरणी बसली आहे. म्हणजे पोलिसांना जाणार पोलीस म्हणून आमचं कामच नाही. आमचं क्षेत्र म्हणजे आमच्या ज्युडिक्शन म्हणजे आमच्या परव्ह्यू मध्येच नाही. चला बाहेर निघा. अजितदादा कमीत कमी तुमच्याकडे अपेक्षा नाही. बारामतीचे शेतकरी आहेत त्याच्यात. राजीनामा घेण्यासाठी नाही तसा राजीनामा घेण्यासारखे काहीच नाही. फक्त मोठा पटलाय आणि त्याच्या खास माणसाने मारलाय. माणसं मरत असतात. हा फक्त जरा जास्त हत्यार वापरून मारलाय. तसं काही सिरियस काय नाही.
देशमुख कुटुंबाने ते केलं की आम्हाला पोलिसांचं संरक्षण पाहिजे, कारण की वाल्मिक करार जर बाहेर पडला तर तो देखील अख्ख्या बीड मध्ये ही भीती व्यक्त होते. मी ज्या ज्या लोकांशी बोललो सगळ्यांनी सांगितलं आम्ही पुढे यायला तयार आहोत. पण हा सुटला तर काय जितेंद्रजी? म्हणजे हा तर कुठल्याही डॉन पेक्षा मोठा डॉन आहे यार. लोक बोलायला घाबरतात. म्हणजे हा सुटल्यानंतर आता रस्त्यावर जर चालायला लागला तर बहुतेक मला वाटतं कर्फ्यूची गरज लागणार, लोक आपापल्या घरी पळून जातील. सर देवेंद्र फडणवीस म्हणतात की काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न सगळं आम्हीच करतो. आणि महाराष्ट्रात अराजकता कुठे आहे त्यांनी आधी सांगावं. आम्ही प्रयत्न केला, कुठे अराजकता आहे ही देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला ना त्यांनी आमच्यावरती, आमच्या पक्षावरती. हा आमच्या चारित्र्यावरती आरोप आहे की आम्ही अराजकता पसरवतोय. त्यांनी सांगावं कुठे अराजकता निर्माण झाली आणि पसरवण्याचा कसा प्रयत्न केला. असे हवेत बाण मारू नये. तर संजय राऊत म्हणाले की काँग्रेस सोबत आपला संवाद होत नाही, संवाद चांगला बघा. मला संजय राऊत आणि काय याच्याबद्दल प्रश्न विचारू नका. आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. महाविकास आघाडी राहावी याच्यासाठी साहेब नेहमी आग्रही आहेत, प्रयत्नशीलही आहेत. आता प्रत्येकाचा प्रश्न आहे. आणि संजय राऊत हे डायरेक्ट मोठ्या साहेबांशी बोलतात, उद्धव ठाकरे डायरेक्ट मोठ्या साहेबांशी बोलतात, जयंत पाटलांशी बोलतात. त्यांच्या लेवलला त्यांनी बघा. कार्यकर्त्यांची एवढीच इच्छा आहे की एकत्र राहिलो, एक रहे तो लढेंगे, बटेंगे तो कटेंगे, एक रहे तो लढेंगे.